मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी समस्त पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। संजय दिना पाटील नावाचे एक खासदार आहेत। मला वाटतं बौद्धिक दिवाळखोरीमध्ये त्यांचं काहीतरी विषय झाला असेल असं वाटते, कारण त्यांची भाषा आणि त्यांची जी पद्धत आहे पत्रकारांना बोलण्याची, आणि मी इतके खुन केले, मला कोणी काही केलं नाही, मी तुमचे बघतो करतो, अशा असभ्य भाषेमध्ये पत्रकारांची वर्तन करणं या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे शोभणारी गोष्ट नाही। आपलं काही बिहार नाही की जिथे दादागिरी करायची, गुंडगिरी करायची, अपहरण करायचं, माणसं उचलून न्यायचे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे। इथे प्रत्येक विचाराला स्थान दिलेलं आहे, विरोधी विचाराला सुद्धा सन्मान दिलेला आहे। पत्रकार तर फक्त चौथा स्तंभ म्हणून काम करतो आणि लोकांसाठी लोकांचे प्रश्न मांडण्याचे काम करतो। आता तुम्ही पक्ष बदलालात, तुम्ही भानगडी करालात आणि त्याची झळ जर पत्रकारांना सामान्य माणसाला बसत असेल आणि त्यावर कोणी प्रश्न विचारला असेल, इतका वैताग करून घ्यायची गरज नाही आणि तो करूही नाही आणि कोणी महाराष्ट्र सहन करणारही नाही। यासाठीचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलं। माननीय राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भात कारवाई केली पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे। खरं तर अशा ह्या उर्मटखोर लोकप्रतिनिधींना 1-2 दिवस जेलची हवा खाऊ द्यायला पाहिजे पत्रकारांच्या प्रश्नावर, असं मला वाटतं।